ओम शांती. आज 29/5/2026 चे शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी संग दोषापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सांगितलं. जुनी दुनिया, जुन्या शरीरातून आपला मोह, ममत्व काढण्यासाठी सांगितलं. आणि बाबांनी विशेष आज मायेच्या ग्रहणापासून वाचण्यासाठी व आपल्या स्वतःला राजयोगाचा अभ्यास करून घेण्यासाठी या सृष्टीवर चालत असलेल्या नाटकाला कसे समजावून घ्यायचे, पापकर्मांना बाबांपासून न लपवता सत्यतेने बाबांना सांगणे, न लाजता बाबांच्या समोर आपल्या चूक स्वीकार करणे, या बाबतीत विशेष बाबांनी आज स्पष्ट केलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. बाबांनी सांगितलं, गोड मुलांनो, या जुन्या दुनियेचा किंवा देहधाऱ्यांशी आता मन लावू नका. मन लावले तर जर दुसऱ्यांशी मन लावले तर आपले नशीब फुटेल. प्रश्न, बाबांनी मुलांना या नाटकाचे कोणते गुह्य रहस्य ऐकवले आहे? उत्तर, मुलांनो, आता हे नाटक संपणार आहे, म्हणून सर्व आत्म्यांना पुन्हा इथे हजर व्हायचेच आहे. सर्व आत्म्यांना विविध धर्म आत्म्यांना सुद्धा इथे हजर व्हावे लागेल, कारण सर्वांचा पिता इथे हजर झाले आहेत. संगम युगावर या सृष्टीवर हजर झाले आहेत. सर्वांना बाबांच्या समोर हजेरी देण्यासाठी, सलामी अर्थात नमस्कार करण्यासाठी यावेच लागेल. सर्व धर्माची आत्मे मनमनाभवचा मंत्र घेऊन जातील. ते मध्याजीभवचा मंत्रास धारण करून चक्रवर्ती बनणार नाहीत. गीत आहे, मनाचा सहारा तुटू नये. ओम शांती. जुनी दुनिया, जुन्या शरीराशी आता मन लावायचे नाही. मन इथून काढायचे आहे. जर इथे दुसऱ्यांशी मन लावलं तर आपलंच नशीब फुटेल. म्हणून दुर्भाग्यापासून सौभाग्याकडे घेऊन जाण्यासाठी शिवबाबा आले आहेत. बाबा म्हणतात, तुम्ही बाबा सोबत सेवेमध्ये साथी बनता आणि साथीदार बनल्यामुळे ही खूप मोठी सेवा आहे. दुनियेला बदलण्याची सेवा शिवबाबा करतात, परंतु त्यामध्ये आपण साथी मदतगार आहोत, म्हणून आपलं भाग्य श्रेष्ठ आहे. पतितांशी बुद्धियोग लावू नका. बाबांच्या मतावर चालून बाबांकडून वारसा हक्क घेण्याची ही सध्याची संधी आहे, वेळ आहे. म्हणून आता पुन्हा पतित दुनियेशी बुद्धीचा योग तोडून बाबांशी लावायचा आहे. बाबा सांगतात, कुणी विज्ञान घमंडी आहेत, त्यांना आपल्या संशोधनाचा, विज्ञानाचा घमंड आहे. कुणी बाबा म्हणतात की डॉक्टरी घमंडी आहे, म्हणजे निसर्गतः असलेला एखादा खराब झालेला भाग काढून कृत्रिम भाग बसवतात, मृतवत झालेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करतात, तर त्यांना आपला घमंड आहे. तर बाबा म्हटले की आता दुनियेचाच अंत आहे, शरीर समाप्त होणार आहे, प्राप्ती इथे काहीच नाही, अल्पकाळाची प्राप्ती आहे, त्याचाही त्यांना घमंड आहे. तर तुम्ही अभिमानी आत्म्याच्या घमंड अर्थात शुद्ध अभिमानामध्ये राहा. मनुष्य स्वतःला सर्वोदया लीडर म्हणवतात, सर्वांवर दया करणारे. परंतु बाबा म्हणतात, सर्वांवर दया करणारा एकच आहे. मनुष्य कोणावरही दया करत नाहीत, करू शकत नाहीत. बाबांनी स्पष्ट सांगितलं की मनुष्य स्वतःवरच दया करत नाहीत, तर ते दुसऱ्यांवर काय दया करणार? बाबांची श्रीमत आहे, आणि श्रीमत अर्थात बाप दादांची मत.
बाबा म्हणतात विचार तरी करा की विश्वाचं मालक बनवण्याची कला आणखीन दुसऱ्या कोणामध्ये आहे का? नाही. बापदादांचीच मत अशी आहे ज्याच्याद्वारे श्रीमतावर चालून आपण विश्वाचे मालक बनू शकता, अन्य कुणाच्याही मतावर चालून नाही. पुढे बाबा सांगतात योग अग्नीच्या द्वारे पापाचा घडा संपणार आहे. आपल्याला पाप उतरवायचं आहे, संपवायचं आहे योग अग्नीच्या द्वारे. पुढे बाबा सांगतात शिव आणि शंकर यांचे रूपही वेगळे आहे, राहण्याचे ठिकाणही वेगळे आहे आणि दोघांचे कर्तव्यही वेगळे आहे. पण भक्तीमध्ये ही चूक केली आहे. शिव आणि शंकर एकच करून टाकली. बाबांच्या मुलांना बाबा स्पष्ट करून सांगतात की दोघांमध्ये फरक आहे. पुढे बाबा सांगतात त्रिकालदर्शी परमात्मा आहे, परमात्मा त्रिकालदर्शी आहेत. श्रीकृष्णाला त्रिकालदर्शी म्हणता येणार नाही, कारण श्रीकृष्ण तीनही काळांना जाणत नाहीत. तिन्ही काळांचं ज्ञान परमात्म्यामध्ये आहे, अन्य कोणामध्येही नाही. पुढे बाबा सांगतात हठयोगी निवृत्ती मार्गाचे आहेत आणि राजयोग प्रवृत्ती मार्गवाल्यांसाठी आहे. राजयोग जो आहे तो प्रवृत्तीमध्ये राहून आपल्या जीवनाला श्रेष्ठ पवित्र बनवण्यासाठी आणि सतयुगात जाण्यासाठीचा अभ्यास आहे. हठयोग जो आहे तो घरबार सोडून जंगलामध्ये जाणे किंवा निवृत्त होणे हा अभ्यास आहे. म्हणून बाबा म्हणतात तुम्ही इथे राजयोग शिकण्यासाठी आलेले आहात. पुढे बाबा सांगतात की आधी तर कोणतेही पापकर्म होऊ नये यावरती लक्ष द्यायचं आहे, पण पापकर्म जर झाले तर ते कधीही लपवायचे नाही. पापकर्म लपवले तर ते आतल्या आत वाढतच जातात. म्हणून बाबा म्हणतात बाबांजवळ स्पष्ट सांगा आणि बाबांची माफी मागा. माफी मागितल्यानंतर बाबांना सांगितल्यानंतर अर्ध माफ होईल आणि उरलेलं अर्ध योग बलाने आपल्याला हलकं करायचं आहे, संपवायचं आहे. काही मुलांना लाज वाटते पापकर्मांची, केलेल्या कर्मांची, म्हणून बाबांपासून लपवतात. बाबा म्हणतात वाईट काम करतात आणि पुन्हा लपवतात तर हे दुर्भाग्य जमा करतात. पापाचे पुन्हा खूप दंड भोगावे लागते. यावरती बाबांनी आज अर्ध पेज सांगितलं आहे. पापकर्म बाबांपासून लपवायचे नाही. पापकर्म लपवल्यानंतर त्याचं दंड वाढत जातं आणि आतल्या आत ते पापही वाढत जातं. त्यामुळे बाबांच्या समोर सच्चाई सत्यतेने स्पष्टपणे सांगायचं आहे, लपवायचं नाही. पुढे बाबा सांगतात जसं 1 सेकंदामध्ये जीवन मुक्ती मिळते तसंच अंतिम समयाला 1 सेकंदाचीच परीक्षा, सजा, दंड अनेक वेळापुरता, अनेक काळापुरता आहे असं वाटेल. असेल ते 1 सेकंदाचं, परंतु अनुभव असा होईल की किती काळाची मी सजा भोगत आहे. म्हणून बाबा म्हणतात ही गुप्त आणि सूक्ष्म मशिनरी आहे. या गुप्त आणि सूक्ष्म मशिनरीला ओळखून आपल्याला आपल्या पापकर्मांना इथेच योग बलाने संपवायचा आहे. हा कयामतचा अंतिम वेळ चालू आहे. कयामतच्या वेळेचं गायन केलं जातं. कब्रमध्ये असलेल्या आत्म्यांना रूह यांना खुद येऊन स्वतः येऊन घेऊन जातो. तर आता खरोखर ही दुनिया कब्रिस्तान होणार आहे आणि सर्व आत्म्यांना बाबा वापस घेऊन जाणार आहेत. मायेचे ग्रहण सर्वांना लागले आहे आणि हे ग्रहण साधं नाहीये. बाबा म्हटले असं ग्रहण आहे की ते सुटतच नाहीये. आत्म्यामध्ये इतके विकार सखोल बसलेले आहेत की निघतच नाहीये. बाबा म्हटले चित्रांची बसून पूजा करण्यापेक्षा चित्रांमध्ये जे देवी देवता आहेत तसं योग्य, तसं लायक आपल्याला बनायचं आहे. काय फायदा चित्रांची बस पूजा करण्याने? बाबा म्हणतात फायदा काय झाला? बस पूजा केली
तोपर्यंत चांगलं वाटलं, तर देवांसारखे गुण जर धारण केले तर किती जीवन चांगले होईल. पुढे बाबांनी 3 पित्याचा राज सांगितलेला आहे. बाबा म्हणतात सतयुग त्रेतामध्ये लौकिक पिता माहित होते. द्वापर युगानंतर लौकिक देहाचे पिता आणि पारलौकिक पित्यालाही आपण शिवलिंगाच्या रूपात आठवण केलं. पण संगम युगावर मात्र 3 पित्याचा परिचय आपल्याला झाला. इथे आपल्याला देहाचे पिताही माहीत आहेत, आत्म्याचे पिताही माहीत झालेले आहेत आणि अलौकिक पिता ज्यांच्या देहामध्ये निराकार परमात्मा येतात आणि सृष्टीचं परिवर्तन करतात, अशा अलौकिक प्रजापिता ब्रह्माचे सुद्धा परिचय आपल्याला झाला. तर बाबा म्हटले अनेकांना सांगा की प्रजापिता ब्रह्माच्या द्वारे परमपिता परमात्मा नवीन सृष्टीची स्थापना करत आहेत. पुढे बाबा सांगतात शुद्ध अभिमान ठेवा की मी बाबांचा मुलगा आहे, मी बाबांकडून वारसा हक्क घेण्याचा अधिकारी आहे. बाबा बाप आहेत, शिक्षक आहेत आणि आमचे सद्गुरू सुद्धा आहेत. हा शुद्ध नशा, शुद्ध अभिमान जरूर ठेवायचा आहे. पुढे बाबा सांगतात कुणी एखाद्याने खूप शास्त्र वाचले, खूप काही अभ्यास केला शास्त्र पुराणाचा, तर अंतमती सोगती होते. अर्थात त्यांनी जर देह सोडलं तर ते लहान बाळ पुढच्या जन्मामध्ये आपोआपच त्याला वेदशास्त्र पुराण लगेच कंठस्थ होतात. अंतमती सोगती, अंतिम समयाला जशी मती तशी गती. म्हणून बाबा सांगतात तुम्ही आतापासून अभ्यास करा तर अंतिम समयाला तो अभ्यास कामाला येईल. पुढे बाबा सांगतात इतकी तीव्रतेने बाबांची आठवण करा की मधला कचरा आपोआपच निघून गेला पाहिजे. मधून आपली आठवण इतकी सखोल आणि चांगली पाहिजे की मधला कचरा निघाला पाहिजे. नाटक पूर्ण होत आहे, आता वापस घरी जायचं आहे. सर्वांना इथे हजर व्हावं लागेल. वापस जाण्याच्या आधी बाबा म्हटले क्राइस्ट असो, जे पण धर्मस्थापक आहेत त्या सर्वांना इथे सलामी देण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी त्या परमपिता परमात्म्याच्या समोर यावं लागेल. मग त्यांना मुक्ती अर्थात परमधाम जाण्याचा रस्ता मिळेल. बाबांनी शेवटी डबल मंत्र सांगितला, जो मंत्र बाबा नेहमी आपल्याला सांगतात. बाबांनी सांगितलं एक आहे मनमनाभव आणि दुसरा आहे मद्याजी भव. तर हा मंत्र सदैव लक्षात ठेवायचा आहे. यावरती बाबांनी खूप सुंदर महावाक्य चालवले आज धारणेसाठी. शेवटी बाबा सांगतात अच्छा गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची, खूप दिवसापासून बिछडलेले पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती खूप खूप नमस्ते, सुप्रभात, नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट, या जुन्या दुनियेत राहून पुरुषार्थ करून सर्वगुण संपन्न जरूर बनायचे आहे. तसेच या जुन्या शरीर व जुन्या दुनियेशी आता मन लावायचे नाही, नशीबवान बनायचे आहे. दुसरा पॉइंट, आत्म अभिमानी व परमात्म अभिमानी राहण्याची प्रॅक्टिस करायची आहे, अभ्यास करायचा आहे. या विनाशाच्या वेळी बाबापासून काहीही लपवायचे नाही. अविनाशी वैद्याकडून मत जरूर घ्यायची आहे. आजचं वरदान, संग दोषापासून दूर राहून सदा बाबांच्या समीपतेचा भाग्य प्राप्त करणारे सन्मानासहित पास भव. बाबांजवळ राहणे आवडत असेल तर संगदोषापासून दूर राहा. अनेक आकर्षण आहेत दुनियेमध्ये. विचारांचा संग आहे, संबंधींचा संग आहे, अन्न दोषाचा संग आहे, कर्माचा संग आहे. तर या सर्व पासून वाचणारे, स्वतःला वाचवून ठेवणारे सन्मानासहित पास होऊ शकतात. म्हणून बाबांनी संग दोषाची सांभाळ करायला सांगितली. आजचा सुविचार,
आपण फरिश्ता बनाल तर परिस्थितीत बाप स्वतः आपली छत्रछाया बनतील. खूप सुंदर विचार. आपण फरिश्ता बनाल तर परिस्थितीमध्ये बाबा स्वतः आपली छत्रछाया बनतील. आजचा अव्यक्त इशारा सदा अचल अडोल एकरस स्थितीचा अभ्यास करण्यासाठी मुख्य महत्वाचे 2 पॉइंट आज बाबांनी सांगितले. ड्रामाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. अचल अडोल राहायचं असेल तर ड्रामाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. ड्रामा कल्याणकारी आहे. ड्रामा कधी अदली बदली होऊ शकत नाही. आणि दुसरं अॅक्युरेट आहे ना ड्रामा. दुसरा पॉइंट अचल अडोल राहण्यासाठी फुल स्टॉप अर्थात बिंदी. व्यर्थ संकल्पांना शुद्ध विचारात बदला. मग मायाचे विघ्न ईश्वरीय लगनच्या आधारावर आपोआपच संपतील. जिथं ईश्वरीय लगन आहे तिथं विघ्न आपोआपच संपून जातील. त्यामुळे या प्रत्येक गोष्टीला आपल्याला व्यवस्थित समजून घेऊन आचरणात आणायचं आहे. अच्छा. ओम शांती.